नमस्कार. आज आपण हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 या कायद्याबद्दल सविस्तर आणि कायदेशीर दृष्टीने माहिती घेणार आहोत. हा कायदा हिंदू समाजातील विवाहाची वैधता, विवाह रद्द करणे, घटस्फोट, पोटगी आणि न्यायालयीन अधिकार या सर्व बाबी नियंत्रित करतो. सर्वप्रथम हा कायदा कोणाला लागू होतो हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 हा कायदा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांना लागू होतो. तसेच जे व्यक्ती मुस्लिम, ख्रिश्चन किंवा पारशी नाहीत त्यांनाही हा कायदा लागू होतो. म्हणजे धर्माच्या नावावर नव्हे तर कायद्याच्या व्याख्येनुसार हा कायदा लागू केला जातो. आता विवाह वैध ठरवण्यासाठी कोणत्या अटी आवश्यक आहेत हे कलम 5 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. या कायद्यानुसार विवाह वैध ठरवण्यासाठी काही आवश्यक अटी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. त्यातील पहिली अट अशी आहे की विवाहाच्या वेळी दोन्ही पक्षांपैकी कोणाचाही जोडीदार जिवंत नसावा. एखाद्या व्यक्तीचा आधीचा विवाह अस्तित्वात असताना दुसरे लग्न केले तर तो विवाह कायद्यानुसार अवैध ठरतो. असा विवाह कलम 11 नुसार वाईड मॅरेज मानला जातो. दुसरी अट आहे मानसिक क्षमतेशी संबंधित आहे. विवाहाच्या वेळी पती आणि पत्नी दोघेही मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. विवाह समजून घेण्याची क्षमता, विवाहित जीवन निभवण्याची क्षमता आणि सततचा वेडेपण नसणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या अटी पूर्ण न झाल्यास असा विवाह कलम 12 नुसार वायडेबल मॅरेज ठरू शकतो. आता तिसरी अट म्हणजे विवाहाच्या वेळी वराचे वय किमान 21 वर्ष आणि वधूचे वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. चौथी अट हे निकट नातेसंबंधाशी संबंधित आहे. कायद्यानुसार प्रतिबंधित नात्यातील व्यक्तींमध्ये विवाह करता येत नाही जोपर्यंत त्यांच्या समाजातील प्रथानुसार अशा विवाहाला मान्यता दिलेली नसते. यानंतर आपण या कायद्यातील घटस्फोटीच्या तरतुदी पाहूयात. हिंदू मॅरेज ॲक्टच्या कलम 13 मध्ये घटस्फोटासाठी कायदेशीर कारणे दिलेली आहेत. या कारणांमध्ये शारीरिक आणि मानसिक छळ, व्यभिचार, 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी सोडून जाणे, धर्मांतर, मानसिक आजार, गंभीर लैंगिक आजार आणि 7 वर्षे व्यक्तीचा पत्ता नसणे यांचा समावेश होतो. केवळ मतभेद आणि नात्यातील दुरावा हे घटस्फोटासाठी पुरेसे कारण ठरत नाही. घटस्फोट हा कायद्याने दिला जाणारा दिलासा आहे, तो आपोआप मिळणारा हक्क नाही. मित्रांनो, जे काही कायदेशीर कारणे आहेत या कायदेशीर कारणांनुसारच आपल्याला घटस्फोट मिळतो. त्या व्यतिरिक्त कोणत्याही कारणानुसार आपल्याला घटस्फोट मिळण्याची शक्यता ही कमी असते. आता म्युच्युअल डिवोर्सबद्दल जाणून घेऊया. म्युच्युअल डिवोर्स म्हणजे दोघांच्या संमतीने होणारा डिवोर्स. कलम 13B नुसार पती आणि पत्नी दोघेही घटस्फोटासाठी सहमत असतील आणि किमान 1 वर्ष वेगळे राहत असतील तर घटस्फोट घेता येतो. पूर्वी असलेला 6 महिन्यांचा कालावधी आज न्यायालयाने काही परिस्थितीत माफ करू शकते. मित्रांनो, म्युच्युअल डिवोर्समध्ये झटपट डिवोर्स लोकांना दोघांच्या टर्म अँड कंडिशनने मिळतो. त्यामुळे अनेक जण जर काही वादविवाद असतील, जर पती पत्नीचे पटत नसेल तर म्युच्युअल डिवोर्सचा अवलंब करतात व आपल्या पती पत्नीचे नाते तोडतात व वेगळे होतात. यानंतर ज्युडिशियल सेपरेशन या संकल्पनेवर थोडक्यात बोलूया. मित्रांनो, कलम 10 नुसार ज्युडिशियल सेपरेशन म्हणजे विवाह कायम राहतो परंतु पती पत्नीवर एकत्र राहण्याची कायदेशीर सक्ती राहत नाही. हा आदेश अनेक वेळा घटस्फोटाच्या आधीचा कायदेशीर टप्पा ठरतो. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय बघूया, तो म्हणजे पोटगी आणि खर्च. कलम 24 नुसार केस सुरू असताना अंतरिम पोटगी दिली जाऊ शकते, तर कलम 25 नुसार केस संपल्यानंतर कायमस्वरूपी पोटगी दिली जाऊ शकते. पोटगी ठरवताना न्यायालय हे दोघांचे उत्पन्न, जीवनशैली, वर्तन आणि जबाबदाऱ्या विचारात घेते. केवळ पत्नी नोकरी करते म्हणून तिला पोटगी नाकारली जात नाही. शेवटी न्यायालयीन अधिकारक्षेत्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. विवाह ज्या ठिकाणी झाला तसेच पती पत्नी जिथे शेवटचे राहत होते किंवा पत्नी सध्या ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणच्या न्यायालयात केस दाखल करता येते. समारोप करताना एवढे सांगावेसे वाटते की हिंदू मॅरेज ॲक्ट 1995 हा कायदा भावनांवर आधारित नाही तर कायदेशीर निकषांवर सुद्धा आधारित आहे. मित्रांनो, हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये
अनेक न्यायालयीन निर्णयानुसार बदल झालेला आहे. जसं की म्युच्युअल कन्सेंट डिवोर्समध्ये आता तुम्हाला 6 महिने थांबण्याची गरज भासत नाही. तो जो पिरियड आहे तो वेव केला जातो. तसेच पोटगीबद्दल सुद्धा अनेक न्यायालयीन निर्णय आहेत जे क्रांतिकारक ठरलेले आहेत. ते दोन्ही बाजूंना आहेत. ते पत्नीच्या बाजूने सुद्धा आहेत आणि पतीच्या बाजूने सुद्धा आहेत. अशा कायदेशीर संकल्पना या सुप्रीम कोर्टाने एक्सप्लेन केलेल्या आहेत. मित्रांनो, हा कायदा कसा वाटला? तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या स्पेसिफिक प्रकरणासाठी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेण्यास विसरू नका. पाहत राहा लॉ टॉक्स मराठी. धन्यवाद.